गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला माझं पहिलं सांगणं असतं की तुम्ही इथं कशा करता येत आहात हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. नुसतंच टाइमपास करायला इथे येऊ नका. हे काही एखाद्या मंदिरात जाऊन पूजा करणं किंवा काहीतरी बाबा बुवा बापूकडे तुम्ही गेलायत, नाही नाही नाही. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. जसं आपण जिममध्ये जातो, जिममध्ये जातो कशा करता? शरीर सौष्ठव प्राप्त करून घेण्यासाठी. जसं आपण हॉटेलमध्ये जातो कशा करता? पोट भरून घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी. भूक लागलेली असेल तर, किंवा भूक जरी लागलेली नसेल तरी काहीतरी चटरपटर खाण्यासाठी जातो. आपला उद्देश असतो तिथे जाण्यामागे. अगदी तसंच इथं येण्याचा तुमचा उद्देश क्लिअर असला पाहिजे. मी इथं कशा करता येतोय? कुणाला आमदार बनायचंय, कुणाला त्याच्या कुटुंबाची चिंता आहे, कुणाला सुंदर दिसावं असं वाटतंय, कुणाला बंगला पाहिजे. ज्याला जे पाहिजे ते इथं भेटेल. काय बोलतोय मी? ज्याला जे पाहिजे ते इथं भेटेल. फक्त त्याच्याजवळ काय पाहिजे? प्रामाणिकपणा स्वतःचा स्वतःशी. माझ्याकरता तुमचा प्रामाणिकपणा नकोय मला. तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या स्वतःशी ठेवा. मी जे सांगितलं ते केलं का? चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. आणि जर या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं तर तुम्ही माझ्यासमोर हजारो वर्ष जरी येऊन हे केलं तरी तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे लिहून ठेवा. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या जवळ आहे का हे तुम्ही तुमचं स्वतःलाच विचारा. मला सांगू पण नका. मला तुमच्या कुठल्याही गोष्टीशी घेणं देणं नाही. मला फक्त एकच मला माहितीये, जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माझा काहीच स्वार्थ नाही. ज्ञानोबा माऊलींनी जे सांगितलं काय, जो जे जे वांछील तो ते ते लाहो, बस. हे शक्य आहे का? मला डाऊट होता. आणि म्हणून मी आधी केलं आणि मग तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. मग मला काय पाहिजे? मला भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे. दुःखी दरिद्री निराश दळभद्री आयुष्य मला जगायचं नाही. मला हे समृद्धी प्राप्त झाली आणि जर मनाची शांतता नसेल तर काय उपयोग आहे? आणि म्हणून मला मनाची शांतता पण पाहिजे. जर आपल्या विचारांमध्ये मेंटल क्लॅरिटी आली तर ऑटोमॅटिक शांतता प्राप्त होते. याच्यात काय जादू आहे काही? नाही. दिस इज सायन्स. मला समृद्धी पाहिजे, पण नुसती समृद्धी मिळून तुम्हाला मनाची शांतता मिळेलच याची गॅरंटी नाही. फार तुम्ही धीरूभाई अंबानी होऊन जा, मुकेश अंबानी होऊन जा, स्टीव्ह जॉब्स होऊन जा, कोणीही होऊन जा, पण तो मायकल जॅक्सन बघितला ना कसा मेला? त्याच्याकडे काय पैशांची कमतरता होती का? समृद्धी कमी होती का? देशच्या देश विकत घेतला असता त्याने, पण मृत्यू कसा झाला? म्हणजे खूप चांगला माणूस होता, पण मेंटल क्लॅरिटी होती का? नव्हती. मानसिक शांतता होती का? नव्हती. आणि म्हणून मला काय पाहिजे आहे? भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे. मला मानसिक जीवनात शांतता पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद पाहिजे, जो कधीच संपला नाही पाहिजे. अखंड, सतत, सच्चित आनंद. आणि त्याची अनुभूती घ्यावी लागते. आनंद काय मार्केटमध्ये भेटत नाही. 2 किलो आनंद मार्केटमधून घेऊन आलो, मॉलमध्ये गेलो आणि 5 किलो आनंद घेऊन आलो, नाही. असं नाही. तुम्ही 5 डझन आंबे आणून ते आंबे खाल्लेत की त्या तृप्तीचा आनंद उपभोगू शकतात. पण मॉलमध्ये तुम्हाला आंबे मिळतील, आनंद नाही मिळणार. विषय समजून घ्या. विषय नीट समजून घ्या. दोघांमध्ये फरक आहे. आंबे आणलेत घरी, कशा करता आणलेत? आता मस्तपैकी पुरणपोळ्या बनवणार, रस करणार आणि खाणार. मस्तपैकी माझी जीभ पण तृप्त होणार. सॅटिस्फॅक्शन, समाधान मिळालं. समाधान मिळालं. मग आपण म्हणतो कशामुळे समाधान मिळालं हो तुम्हाला? अहो काय नाही, आज मस्तपैकी छान आंबे आणले होते, पुरणपोळ्या केल्यात, आंबे खाल्लेत आणि मस्त समाधान मिळालं. आता आंबे आणलेत, पुरणपोळ्या केल्या आहेत आणि आता जेवायला बसणार तेवढ्यात एक फोन आला, तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय. आनंद मिळाला का? आनंद गेला.
मग आनंद त्या आंब्यामध्ये होता का त्या पुरणपोळीच्या जेवणात होता? आनंद तुमच्या मनात होता. नीट समजून घ्या. आनंद तुमच्या मनात होता. आणि आपण आनंद कुठे शोधतो? आपल्या पोरांमध्ये. आपण आनंद कुठे शोधतो? आपल्या बायकोमध्ये. आपण आनंद कुठे शोधतो? गाडीमध्ये. आपण आनंद कुठे शोधतो? आपल्या नोकरीमध्ये. आपण आनंद कुठे शोधतो? पैशामध्ये. अरे नाही, तुझं आहे तुझं पाशी बरी जागा चुकलाशी. तू शोधतोय चुकीच्या ठिकाणी. मला सांगा एक हे समजतच नव्हतं, ते श्रम समजतच नव्हतं कोणाला? तुलसीदास समजावून सांगायचे की अरे आनंद तुमच्या आत आहे, आनंद तुमच्या आत आहे. पण त्यांच्या असे जड शिष्य होते, समजतच नव्हतं. एके दिवशी त्यांनी काय केलं, एकदम असा गवताचा भारा होता आणि गवताचा भारा एकदम काळजीपूर्वक शोधतायत गवताचा भारा. आता त्यांचे शिष्य आलेत ब्रह्मक्रियेला, जसे तुम्ही येतात तसं. आणि ते काय करत होते? मोठा गवताचा भारा होता आणि गवताच्या भारात असं एक 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 ते तांदूळ कसे निवडतात तसं निवडत होते. शिष्य विचारायला लागले, बाबा काय झालं? काय नाही रे म्हणे, शोधतोय. ते शिष्य पण लागलेत असं असं करायला. शिष्य पण लागलेत. कोणीतरी आलं, बाबा काय करतायत? अरे काय नाही रे, शोधतोय. त्या लोकांना विचारलं, शोधतोय. तो पण बसला, तो पण लागला शोधायला. आपण काय शोधतायत? काय शोधतायत? हे कोणालाच माहित नाही. शेवटी एकाने विचारलं, बाबा आपल्याला शोधायचं काय? ते येण्यासारखे शोधत होते, जसं बाबा करतायत ना तसं करत होते. बाबा आपल्याला शोधायचं काय? अरे सुई हरवली रे म्हणे माझी. बर, परत सुई शोधायला लागलेत. सुई शोधायला लागले. 1 तास झाला, 2 तास झाला, कोणालाच सुई सापडेना. मग बाबा सुई कधी हरवली होती? म्हणे परवा. कधी? परवा. आणि दुसरा म्हणे, आणि कुठे हरवली होती? ते म्हणे, ते आपण तिकडे त्या मेडिटेशनला तिकडे गेलो नव्हतो का, त्या डोंगरावर, तिथं हरवली होती. आणि मग तुम्ही इथं का शोधताय? सगळे डोक्याला हात लावून घेतला. अरे तसंच तुमचं आहे म्हणे येड्यांनो. तुम्ही आनंद कुठे शोधताय? जिथं आहे, जिथं हरवलंय तिथं शोधलं पाहिजे ना. एवढं लॉजिक नाही का तुमच्याजवळ? हेच तर मी तुम्हाला समजावून सांगतोय. आनंद कुठे? तुमच्या हृदयात. आणि तुम्ही आनंद शोधतायत कुठे? बायकोमध्ये, पोरांमध्ये, घरामध्ये, नोकरीमध्ये, पैशामध्ये. समजून घेतलं पाहिजे. आणि हे तुलसीदासजींनी उदाहरणाने त्या शिष्यांना समजावून सांगितलं की तुम्ही आनंद चुकीच्या ठिकाणी शोधतायत. हे तुम्हाला कळतंय ना? सुई कुठे शोधतायत तुम्ही? हरवली कुठे? तिकडे डोंगरावर. आणि शोधतायत कुठे? इथं. काय शोधतायत हे सुद्धा कळत नाही बिंडोकांना. विषय लक्षात आला की नाही? हे त्यांनी त्यांच्या कृतीने समजावून सांगितलं. मी फक्त त्यांच्या आयुष्यात घडलेली स्टोरी तुम्हाला सांगितली. आता पटली तर तुम्ही स्वीकारा, नाही पटली तर दरवाजा उघडा आहे. नाही पटली तर दरवाजा उघडा आहे. निघून जा सरळ सरळ. मला काय म्हणायचं आहे, आनंद तुम्हाला हवा आहे. आता आता आदितीचं जर आपण उदाहरण घेतलं तर आदितीला काय करायचंय? ती तर कशा करता आली? म्हणे व्यायाम करायला आली. अगं नाही, तर व्यायाम कुठे? व्यायाम करणं म्हणजे काय? वॉकिंग करणं, स्विमिंग करणं, जॉगिंग करणं, किंवा ते असं जिम मध्ये करतात ना, त्याला म्हणतात व्यायाम. मग हे काय? हा व्यायाम नाहीये. हे काय? हा प्राणायाम आहे. प्राणायाम म्हणजे श्वासो का आयाम. तो अनंत आहे. भगवंत अनंत आहे. त्या अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत. पण माझ्या सद्गुरु परंपरेतून मला जो मार्ग मिळाला आणि ज्याचा मला अनुभव आला, किंवा ज्याचा माझ्याजवळ अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही म्हणाल की तुमचाच मार्ग श्रेष्ठ, तुमचाच मार्ग बरोबर का? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हाला जो पाहिजे तो घ्या. मला माझ्या आयुष्यात समृद्धी मिळाली, मला माझ्या आयुष्यात मानसिक शांतता मिळाली, मला माझ्या आयुष्यात समाधान आणि आनंद मिळाला. कुणामुळे? माझ्या सद्गुरूच्या कृपेमुळे. तुम्हाला पण मिळू शकतो का? हो, मिळू शकतो. जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. जर तुम्ही इथे येऊन काय बोर मारतात बाबा, कशाला येऊ, आणि मला भेटणारच नाही, मग काय खरंच होतं का? हे श्रद्धा आणि सबुरी.
तुम्हाला ठेवायला लागेल. मग आजकालच्या जगात सबुरी आहे का कोणाकडे? नाही, सबुरी नाहीये. मी काय म्हणतो, तुम्ही फक्त प्रयोग करा. जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत प्रयोग करतो, निळा लिटमस आम्लामध्ये घातला का पिंक होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर. बरोबर की नाही? हे जेव्हा आपण करून बघतो तेव्हा आपला विश्वास बसतो. खरंच बरं का, आम्लामध्ये निळा लिटमस पिंक होतो. मग हे आपण करून बघितलं आणि मग आपला विश्वास बसला. अगदी तसंच मी काय म्हणतो, की तुम्ही 3 महिन्याचा हा प्रयोग करून बघा. किती? 3 महिन्याचा. 3 महिन्यात दररोज इथे यायचं. हा प्रयोग आहे, फॉर्म्युला आहे. D+C+M=T. आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. करंट सिच्युएशन मधून आपल्याला डिझायर्ड सिच्युएशन मध्ये जायचंय. करंट सिच्युएशन माझी कशी आहे? मी जाड आहे, मी बारीक आहे, मी दुःखी आहे, मी आनंदी आहे, मला टेन्शन आहे, माझं डोकं दुखतंय, मला गाडी नाही, मला बंगला नाही, मला नोकरी नाही, मला चांगली बायको भेटत नाही. काय तुमचं जे असेल ते टेन्शन, तुमचं जे काय असेल ते टेन्शन. आता तुमची कंडिशन ही आहे आणि तुम्हाला ह्या कंडिशनला जायचंय. मग तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायला लागेल की नाही? मग जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायला लागेल तर तुम्हाला 3 गोष्टी पाळाव्या लागतील. एक म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. मग काय आहे शिस्त? साधना, सेवा, सत्संग. दररोज सकाळी साधना करावी लागेल. इथं येऊनच केली पाहिजे का? नाही. शिकून घ्या आणि घरी करा. विषय समजला का? पण मी तुम्हाला सांगतो, इथं येऊन करण्याचा इफेक्ट 1,00,000 पटीने जास्त राहणार. आता व्यंकटेश गेल्या 2 महिन्यापासून कदाचित घरीच करत होता. आज उगवला बिचारा, आज उगवला. याच्याजवळ डिसिप्लिन आहे का? आता तो सांगतो मला काय, की सर घरी करतो. व्यंकटेश इमानदारीने सांगायचं, हृदयावर हात ठेवून सांगायचं, की जसं इथं होतं तसं घरी होतं का? नक्की का? का खोटं बोलतोय? नक्की होत, घरी होत नाही. घरी का नाही होत? कारण तुम्ही जर इथं नसलात ना, माझं सुद्धा होत नाही. माझा हा अनुभव आहे. काय, इथं जर माझ्यासमोर कोणी नसलं तर मी मोबाईल तरी बघेल, माझं विषयांतरी होईल, कोणाला तरी मेसेज तरी फॉरवर्ड करेल. हे असे उद्योग एकटं असलं की चालू असतात. पण जिम मध्ये गेल्यानंतर जसा व्यायाम कंपल्सरी होतोच, एवढे सेट मारायचेच बाबा, एवढे सेट मारायचेच. जिम मध्ये गेल्याशिवाय जशी बॉडी बनत नाही तसं इथं आल्याशिवाय माइंडसेट बदलत नाही. म्हणून दररोज इथं यायलाच पाहिजे. माझं कंपल्शन नाही. पटलं तर स्वीकारा, नाहीतर दरवाजा मोकळा आहे. ओके. डिसिप्लिन. दुसरी कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सतत अभ्यास. सतत अभ्यास. तुम्हाला जे सांगितलंय ना ते तुम्हाला करायला पाहिजे आणि तेच करा जे तुम्हाला पटलं. जे पटत नाही ते करूच नका. पण तुम्हाला खरं सांगू का, पटतं, कळतं पण वळत नाही. हाच मेन प्रॉब्लेम असतो. कळतं पण वळत नाही. हे सांगितलं, हे करायला पाहिजे ना हो, पण काय जाऊ दे ना, आज नको ना, मग उद्या करतो ना, मग असं केलं तर नाही चालणार का? आपलं मन जे ना 100 त्याच्यात संकल्प विकल्प सोडतं. कारण मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे हो, पड़ जाए जो मन के पाले, मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. आता मनाचा दास बनून जगायचं का मनाचा बॉस बनून जगायचं? चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा. आणि ज्याने मनावर विजय मिळवला त्याने जगावर विजय मिळवला. जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट सगळ्या जगाला जिंकून असा 2/3 ऑफ द वर्ल्ड, 2/3 म्हणजे जवळजवळ 2/3 जगावर त्याचं अधिराज्य होतं. कुणाचं? अलेक्झांडर द ग्रेट. आणि जेव्हा तो छाती काढून चालत होता त्यावेळेस एका साधूने त्याला सांगितलं की हो, तू जग जिंकल्याचा अभिमान करतोयस, पण खरा वीर, खरा शूर जो जग जिंकतो तो नाही, जो त्याच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा शूर, तोच खरा योद्धा. मग मनावर विजय मिळवायचं म्हणजे काय? मनामध्ये विकार आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद.
आणि अगदी तसंच मनामध्ये दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद आहे. एनर्जी एकच आहे, पण जसं सेलमध्ये एनर्जी एकच असते, पण एक निगेटिव्ह पोल असतो आणि एक पॉझिटिव्ह पोल असतो. विषय समजला की नाही? तुम्ही एनर्जीला डिफरन्शिएट नाही करू शकत. ही एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि ही एनर्जी निगेटिव्ह आहे. नो, एनर्जी एकच आहे. एनर्जी एकच आहे, पण तिचा निगेटिव्ह पोल आहे आणि एक पॉझिटिव्ह पोल आहे. आणि जेव्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पोल एकत्र येतात तेव्हा कर्म घडतं, लाईट लागतं. येस ऑर नो? येस ऑर नो? आता वीज एसी मधून वाहिली की थंडगार हवा येते आणि तीच वीज हीटर मध्ये गेली की पाणी तापवते. वीज तीच आहे, वीज तीच आहे, पण तिचा इफेक्ट एसी मधून आली की गार हवा, हीटर मधून गेली की पाणी गरम. बरोबर की नाही? अगदी तसंच आपल्यामध्ये ऊर्जा एकच आहे. जी काम ऊर्जा आहे, त्या काम ऊर्जेने जर बलात्कार केला तर निगेटिव्ह, पण त्याच काम ऊर्जेने शृंगार करून प्रजोत्पादन होऊ शकतं आणि प्रेमाची अभिव्यक्ती होऊ शकते. म्हणून काहीही वाईट किंवा काहीही चांगलं नाही, तिचा उपयोग तुम्ही कसा करता हे महत्वाचं आहे. विषय समजला? आता तुम्ही तुम्ही इस्त्री इस्त्रीचा उपयोग तुम्ही कपडे कपडे प्रेस करण्याकरताच वापरू शकता. बरोबर की नाही? का तुमच्या हात जळलेला आहे, फोड आलेला आहे आणि तिथं बर्फ लावायच्या ऐवजी इस्त्री लावली तर? हा, विषय समजला का तुम्हाला? ही कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी कशी वापरायची याला काय लागते? अक्कल लागते, अक्कल. आणि तेवढी सामान्य अक्कल आपल्या सगळ्यांजवळ आहे. आपल्या सगळ्यांजवळ आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपल्याला माहिती असतं. समजा एखाद्या ठिकाणी पैसे पडलेले आहेत, एखाद्या ठिकाणी पैसे पडलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे हे पैसे दुसऱ्याचे आहेत, आपले नाही आहेत. पण आपल्या मनात जर लोभ जास्त असेल तर तो काय म्हणतो, अरे दुसऱ्याचे जरी असले तरी आता तर ते माझ्या समोरच दिसत आहेत, आता तर इथं कोणीच नाहीये, मग हे माझेच झालेत ना, अरे हे देवानेच मला दिलेत ना. बघा मन कसं करतंय. त्याच्या मनाला माहिती आहे की पैसे आपले नाही आहेत, पण त्याचं मन जस्टिफाय काय करतंय, मन काय सांगतंय, अरे घे, देवाने तुझ्याकरताच दिले. आणि त्याला लगेच इच्छा होते, त्याच्या मनात लगेच इच्छा येते की अरे आईस्क्रीम खावं बरं का. तो म्हणतो काय, आता मला लय दिवसाची इच्छा होती आईस्क्रीम खायची, 100 रुपयाची नोट दिसतीये, हे 100 रुपये जर माझ्याकडे आले तर मस्तपैकी आईस्क्रीम खाता येईल मला. मग देवाची इच्छा आहे काय की मी आईस्क्रीम खावं, असं म्हणतो आणि तो घेतो. आणि जर कोणी विचारलं, अरे माझे 100 रुपये हरले होते, नाही बा मला नाही दिसले. बघा विषय समजला का? ये तो चोरी नाही करत, तो चोर नाहीये, तो चोर नाहीये, पण त्याच्या मनातले जे विकार आहेत ते त्याला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतात. आता एखादा आमदार एकदम भारी, एकदम भारी लोकांच्या समोर समाजसेवा केली, जनसेवा केली, अमुक केलं तमुक केलं, एकदम लोक त्याला मानायला लागलेत भरपूर. आणि हे वोटिंग निवडून दिलं आणि खुर्चीवर जाऊन बसला. आणि मग वेगवेगळे प्रलोभन त्याच्या डोळ्यासमोर यायला लागले. प्रलोभन म्हणजे काय, ओ साहेब एवढं काम करून द्यावं आमचं, एवढं त्यांना फोन करावं. अरे हो बरोबर आहे, नाही नाही साहेब हे घ्या ना, पेढे घ्या. पहिल्यांदा पेढे देतात, मग दारूच्या बाटल्या देतात, मग पुढे बाया पुरवतात. विषय लक्षात आला का नाही? आणि असे हळूहळू हळूहळू मग ज्यांनी मतदान दिलेलं असतं ना ते म्हणतात, चायला आपण याच माणसाला मत दिलं होतं का, हा तर त्या घोटाळ्यात सापडला, हा तर तिकडे गेला होता, हा तर थायलंडला गेला होता. विषय लक्षात आला का नाही तुमच्या? या गोष्टी आधी नसतात. आधी तर तो चांगला होता, पण पुढे तो त्याच्या मोहावर, त्याच्या लोभावर, त्याच्या विकारांवर कंट्रोल ठेवू शकला नाही, त्याचं पतन झालं. त्याचं पतन झालं. पतन कोणाचं होतं? अरे मोठ्या मोठ्या लोकांचं पतन होतं. पण मी काय म्हणतो, पतन झालं तरी पतित होऊन राहू नका. तुमच्यातली विवेक बुद्धी सतत जागृत ठेवा. आणि ही जागृती समाजामध्ये आणण्यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून यारे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. पण फक्त 3च लोक आहेत बरं ज्यांना या वस्तू पाहिजेत. लक्षात आलं की नाही? बाकीचं कोणाला नकोय, कारण विश्वास नाही. खरंच होईल का? अरे मी काय म्हणतो, आधी करा, 3 महिन्यात अनुभव घ्या. पण 3 महिने सुद्धा मी लिहून देतो माझ्या समोर कंटिन्युअस एकही दिवस ड्रॉप न करता 3 महिने आलेला कोणी आहे का रे व्यंकटेश? अजूनही नाहीये. 3 महिने एकही दिवस ड्रॉप न करता रोज इथं आला बुवा, फक्त मीच येतो. आणि माझा नियम आहे, माझा संकल्प आहे,
मी जर चाकणमध्ये राहिलो तर 7:30 ते 8:30 मी तुम्हाला इथंच सापडणार, दुसरीकडे सापडणार नाही. मग मला हे घरी नाही करतायत का? मला हे माझ्या घरी नाही करतायत का? पण घरी जर मी करायचा प्रयत्न केला तर बायको म्हणते चहा घेता का? बरोबर. पेपर येतो, थोडासा टीव्ही लावून बघतो, बरोबर की नाही? काल नरेंद्र मोदी कुठे गेले होते, मग त्यांनी त्या मेलोडी बरोबर काय मेलोडी केली, मेलोडी बरोबर, मग इतरांनी काय टीका केली, झाला विषय संपला सगळा. हे करायचं राहून गेलं, करायचं राहून गेलं. आणि म्हणून शास्त्र में जो बात है वो करणे के हात है. जर तू केलंच नाही तर तुला भेटणार नाही. साधा सिंपल नियम आहे हा. काय? जर तू केलं नाही तर तुला भेटणार नाही. पण लोकांना कळतच नाही की काय करण्यासाठी, काय प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ही जी ना, ही मास्टर की आहे. D+C+M=T. हा या फॉर्म्युल्यावर हे कार्य करतं. हे ब्रह्म ज्ञानाने युक्त ही ब्रह्मक्रिया आहे. पण तुम्ही लिहून ठेवा, लिहून ठेवा, संकल्प करा की 3 महिने मी इथं दररोज येणार, डिसिप्लिन पाळणार आणि इथं येऊनच करणार. हा संकल्प तुम्ही केला पाहिजे. जेव्हा तुम्ही हा संकल्प करतात आणि जेव्हा लिहून ठेवतात, तुम्ही केली का ती वही? वही केली का तुम्ही? बघा, अजून नाही केली वही. हा, अजून नाही केली वही. मी सांगतो तुम्हाला, वही करा, लिहून ठेवा, 3 महिने अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्यानंतर अनुभव तुम्हाला कसं असतं, छोटे छोटे बदल होतात आणि मग ते आपल्या लक्षात येत नाही, नेहमीच्या दैनंदिन जीवनात लक्षात येत नाहीत. आणि म्हणून मी काय म्हणतो, तुम्हाला जर फरक पाहायचा असेल तर तुम्ही त्या वहीवर आजची तारीख टाका. आजपासून तिथं लिहून ठेवा की आजपासून मी संकल्प करतो की ह्याच्या आधी काय गंज आयुष्य जगलेत ना तुम्ही, गंज प्रयोग करून बघितलेत ना, हा 3 महिन्याचा प्रयोग करणं काय अवघड आहे का? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही की हा 3 महिन्याचा मला प्रयोग करून बघायचा आहे. माझ्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होतं मला ते बघायचं. अरे, शारीरिक बदल, मानसिक बदल आणि आध्यात्मिक उंची गाठण्याचं हे साधन आहे. आणि सद्गुरु कृपेने ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग याचा त्रिवेणी संगम इथं आहे. त्रिवेणी संगम. आणि या त्रिवेणी संगमात आपण जर आंघोळ केली, तिथं प्रयागराजला नाही, ह्या त्रिवेणी संगमात जर आपण आंघोळ केली तर मी तुम्हाला लिहून देतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचा पुरुषार्थ आणि भगवंताची कृपा या 2 गोष्टी एकत्र आल्यात की तुम्हाला जे पाहिजे ते सगळं प्राप्त होऊ शकतं. साधं सिंपल सायन्स आहे. इथं बाबा बुवा बापूगिरी नाही. मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही. कारण होतं काय, मी कोणाला काहीतरी शिकवलं, काही शिकवलं की त्या जो शिकून घेतो त्याला त्या समोरच्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो. यार नाही, चांगलं शिकवलं बरं का, चांगलं शिकवलं. मग चांगलं शिकवलं का मग लगेच लोक पाया पडायला लागतात. मग लोक पाया पडायला लागलेत की मग लगेच हार तुरे आणि मग झालं. आणि मग लगेच जो त्या गादीवर बसलेला असतो ना त्याची लगेच छाती अशी होऊन जाते. आणि मग मीच बर का, मग असं बर का, आणि अहंकार झाला का झाला पतन, झालं त्याचं पतन. आणि ह्या पतनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मी काय म्हणतोय, मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही. बरं, मग तुम्ही एवढी सगळी हे करतात, मार्केटिंग करतात, पब्लिसिटी करतात, कशा करतात? तुम्हाला काय आमदार खासदार व्हायचं का, काही नेतृत्व करायचं का? अजिबात नाही. माझा तो रस्ता नाही. माझं काम आहे फक्त जागृत करणं, लोकांना जागृत करणं. कारण हा जो रस्ता आहे ना, म्हटलं तर एकदम सोपा आहे. दररोज सकाळी साधना करणं काही तुम्हाला अवघड वाटलं का जाधव साहेब? तुम्ही 4-5 दिवसापासून येत आहे, तुम्हाला अवघड वाटलं का काही? काही नाही. ही सकाळी साधना करा, दिवसभर सेवा करा. मी तुम्हाला काय सांगतो, सेवा करा. सेवा करणं म्हणजे काय? आता समजा तुम्ही माल वाहतूक करतात रिक्षावर, इमानदारीने करायचं. जो काही रेट ठरलेला आहे त्या रेट प्रमाणे पैसे घ्यायचे, बरोबर की नाही? इमानदारीने. इमानदारी कुणाशी? स्वतःची. समोरचा माणूस आपल्याला इमानदार म्हणेल नाही तर बेईमान म्हणेल, त्याची थॉट प्रोसेस त्याच्याकडे. कारण आपण लोकांचे तोंड धरू शकत नाही. काल मोदींनी जे तिकडे जाऊन इटलीमध्ये जाऊन जे डिप्लोमसी केली त्याच्यावर आज अनेक मीम्स बनतील. मग मोदी काय, जाऊ दे, आपल्याला राजकारणात नाही जायचं. पण त्याच्यावर अनेक टीका येतील, अनेक मीम्स येतील. लोकांच्या विचारांना काहीही बंधन नाही. लोक काही विचार करू शकतात. पण आपण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आळ वावा श्रीपती आवडीने, एवढंच फक्त आपण ध्यानात ठेवायचं.
गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी बजावे, म्हणून गुरुसी बजावे, स्वध्यानासी आणावे. देव गुरुपाशी आहे, देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय. तू का म्हणे गुरु भजनी, तू का म्हणे गुरु भजनी, तू का म्हणे गुरु भजनी. देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी. देव कुठे भेटतो? जनात पण भेटतो आणि वनात पण भेटतो. चराचरात परमेश्वर आहे. गण गण गणात बोते, सबका मालिक एक. मग सगळ्यांचा मालक जर एकच असेल आणि चराचरात जर परमेश्वर असेल, जर मी कुणाला फसवलं तर मी कुणाला फसवतोय? विषय आला की लक्षात? एकतर देवाला फसवतोय किंवा स्वतःला फसवतोय. कारण तो तूच आहेस. आत्मरूपाने तो परमात्मा आणि तू आत्मा आहेस. जेव्हा हा आत्मा हे शरीर सोडून त्याच्याजवळ जातो, त्यावेळेस तो विचारतो, काय रे बाबा, ओळखलंस का मला? हा, ओळखलं ना. ओळखलं की काय? अरे तू मीच आहे. पण खाली होता तेव्हा दगडातल्या देवाला देव म्हटला, माणसातल्या देवाला देव म्हटला. माणसातल्या देवाला देव म्हटला तर चांगला, पण काही भोंदू बाबा पण असतात. ते तुमच्या भक्तीचा, ते तुमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि त्याकरता शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती. पाणी पिओ छान के, गुरु करो जान के. येड्या गबाळ्याचं काम नाहीये हे, येड्या गबाळ्याचं काम नाही. हा चैतन्याचा मार्ग म्हटला तर एकदम सोपा आहे. सकाळी साधना करा, दिवसभर सेवा करा आणि रात्री झोपायच्या आधी, अरे तुला एवढं शरीर दिलंय, तुला श्वास दिलेत, 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत, थँक्यू तर मन कमीत कमी. आभार तर मान. आणि ते आभार मानणं म्हणजेच समर्पण. आणि हे समर्पण आपल्या अंगी अचानक येत नाही, कारण आपला अहंकार असतो. हे घर कोणी केलं? मी केलं. ही बायको कोणाची? माझी आहे. हे पोरं कोणाचे? माझे आहेत. ही नोकरी कोणाची? माझी आहे. माझ्या बँक बॅलन्स मध्ये एवढे पैसे माझे आहेत. ही प्रॉपर्टी माझी आहे. पण संत आपल्याला सांगतात, निमित्ताचा धनी, निर्मिलाचे प्राणी, माझे माझे म्हणून तोही वाया गेला. आणि म्हणून मैं और मेरा त्यागो घर नहीं, मैं और मेरा त्यागो घर नहीं. हा रस्ता म्हणून सोपा जरी असला तरी खूप निष्ठाळा आहे. डगरी है मुश्किल, कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल, कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नाही. आणि हेच आपलं डिवाइन पाथ ऑर्गनायझेशनचं असेल किंवा मदत फाउंडेशन चाकणचं असेल, जागृती अभियान आहे. हे झोपलेल्या समाजाला जागृत करणं हेच आपलं मुख्य काम आहे. मग तुम्ही म्हणाल जाऊ का आजपासून आम्ही जागृत करायला लोकांना? अरे कुत्रा ऐकणार नाही तुमचं, माझं ऐकत नाही तर तुमचं कुठे ऐकतील? मग पहिले तुम्ही स्वतः जागृत व्हा, पहिले स्वतः तुम्ही अनुभव घ्या, पहिले मदत स्वतःची स्वतःला करा आणि मग इतरांची करायला जा. विषय लक्षात आला की नाही? नाही तर आधीच तुम्ही करायला गेलेत ना, कुत्रा विचारणार नाही तुम्हाला, कुत्रा विचारणार नाही. पहिले तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुमच्यात तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स येऊ द्या. मी एवढा आत्मविश्वासाने एवढा कॉन्फिडन्स का बोलतोय? कारण आधी केलं आणि मग सांगितलं. तुम्ही पण आधी करा आणि मग लोकांना सांगा, मग लोकांना सांगा. जेवढं कळलं तेवढं कळलं, जेवढं नाही कळलं ते तुम्ही द्या सोडून. मी जे सगळं सांगतो ते तुम्हाला समजलंच पाहिजे, ते तुम्ही अंगीकारलंच पाहिजे. नाही, तुम्ही इथे जरी नसलात ना तर मी भितड्यांना सांगतो, कारण मला माहितीये हे दिल्याने वाढतं. हे
दिल्याने वाढतं. मला माझं वाढवायचंय, तुम्हाला जर तुमचं वाढवायचं असेल तर हे तुमच्याजवळ ठेवू नका, देऊन टाका, देऊन टाका.